कोतुळ खटपटनाका बोरी रोड लगत असणाऱ्या माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सखाराम आर गंभीरे MBBS यांच्या दवाखान्याला आज सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. दवाखान्याच्या इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसताच परिसरात एकच गोंधळ उडाला. डॉक्टर गंभीरे शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कोतुळ येथे अत्यंत कमी शुल्क आणि कमी दरातील औषधोपचार देण्यासाठी दवाखाना चालवत होते. 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना, पहिल्या मजल्यावर कुटुंबियांचे वास्तव्य, तिसऱ्या मजल्यावर कपडे तसेच घरगुती साहित्य ठेवले होते. सकाळी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तिसऱ्या मजल्यावरील घरगुती साहित्य, काही कागदपत्रे, औषध सामग्रीला अचानक आग लागली. काही क्षणातच ज्वाळांनी तिसरा मजला वेढल्याने मोठ्या प्रमाणात वस्तू खाक झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच खटपटनाका तरुण मित्र मंडळातील तरुणांनी तात्काळ धाव घेतली. इमारतीच्या मागील बाजूने वर चढत गच्चीवरील दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर पाण्याच्या टाकीतून बादल्या भरून साखळी पद्धतीने पाणी वर पोचवत तरुणांनी आग विझवण्यात मोठं यश मिळवलंय. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. आगीचे कारण प्राथमिक तपासात लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे समजत आहे. अधिकाऱ्यांनी स्थळावर पंचनामा केलेला आहे. नुकसानीचे प्रमाण अद्याप समोर येत आहे. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतुळ. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.